मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन आमच्या ब्लॉग मध्ये, व्हिडिओ मध्ये। तर आज आम्ही सगळे भावंड आणि सगळे पुन्हा एकदा रियुनियन झालो आहोत आणि आज आमचा प्लॅन चाललाय तो विलाला। विला म्हणजे कुठे? आम्ही आता चाललो आहोत माथेरान नाही, कर्जत या ठिकाणी। कुठला विला असणार आहे, काय असणार आहे, या वीडियो में बने रहिए और हम लोग आपको आगे की जानकारी देते रहेंगे। तब तक के लिए खाना खाइए और खुश रहिए। तर मित्रांनो, जेवण वगैरे झालेलं आहे एकदम। आता वाजलेत 3 वाजलेत आणि आता आम्ही चाललो डोंबिवली स्टेशनला। डोंबिवली स्टेशनवरून आम्ही जाणार आहे वांगणीला। तो इकडे बघू शकता, बॅग वगैरे एकदम रेडी आहेत, सगळे रेडी आहेत इकडे टिप टॉप। रेयाश नंतर भाई साहब रेयान सर एकदम झक्कास मध्ये रेडी आहे, ही पण रेडी आहे, सगळे रेडी आहेत। रेडा फक्त हा कॅमेऱ्याच्या मागे आहे, साहिल। ओके ठीक आहे, चालेल। आता स्टेशनला जाऊ आणि पुढे वांगणीमध्ये रिसॉर्टला जाऊ। तर रिसॉर्ट कुठला असणार आहे आम्ही सांगतो, मात्र रिसॉर्ट असणार आहे। पण तिकडे रेट काय, कसा आहे, वो काय एक्सपिरियंस असेल, विल शेअर लेटर ऑन। ठीक है गाइस, बने रहिए और देखते रहिए हमारे ब्लॉग्स। स्टे ट्यून गाइस। इकडे मस्त पिठाताई पण आलेली आहे आणि बाकी सगळे ऑल सेट आहे। ट्रेन येणार आहे रेंज, ट्रेन येणार आहे आता आमची। रेंज मात्र जरासा थोडा नर्वस नाराज झालाय, बिकॉज त्याला थोडा आजारी आहे, ताप भरल्यासारखं वाटतंय। पण रेयांशी मम्मी मात्र नेहमीप्रमाणे एकदम उत्स्फूर्त उत्साही आहे रेयांशी मम्मी, पण रेयांश मात्र थोडा उदासच आहे। तर मस्तपैकी आता स्टेशनला येऊन पोहोचलोय रेयांश। यस वांगणी स्टेशनला येऊन पोहोचलो आम्ही। आता बाहेर जातोय, बाहेर आमचा पिकअप करायला आम्हाला आलेले आहेत। काय रेयांश? यस, पिकअप करायला आम्हाला आय गेस मर्सिडीजची GLS आले। लेट्स सी कोणती गाडी आहे ते दाखवू। कोणती गाडी आले पिकअप करायला आपल्याला? मॅक्लॅरेन आलेली आहे असं रेयांश बोलतोय। ओके लेट्स सी कोणती गाडी आहे बघू आता। पाऊस पण हलकी ड्रिझलिंग होते आणि इकडे फुल फॅमिली ऑलरेडी ऑल सेट। चला गाडी तर आता बसलेलं आहे, सगळे एकदम भावजी आलेले आहेत, बाकीचा सगळा धंदा मस्त एकदम। यस मॅक्लॅरेन या से आय। अभी 1 ते 5 किलोमीटर आहे, 5 किलोमीटर 15 मिनिटं लागतील जाऊन डायरेक्ट भेटू आता तिथेच पूलमध्ये। तिथेच भेटूया ना, कसं जागा नाही आमच्याकडे, पण आम्हाला वेळ नाही तेवढा बोलायला। भाऊजी एक्साइटमेंट आहे ती एक नंबर। भाऊजी जरा याचा क्लास घ्या भाऊजी, गरजेचं आहे। मस्तपैकी एकदम घरगुती याचा आवडत नाही, त्याच्यामुळे बोललाय तो घरात नाही। पण मित्र AC जरूर आहे आणि रूम एवढे छान आहेत आणि ही ब्ल्यू कलर वाली आहे, तिने पुन्हा एकदा आपली कौशल्य दाखवलेली आहे। पण नाईस आहे, नाईस आहे। स्विमिंग पूल मध्ये जाऊ, तो पण खूप मोठा आहे भाऊजी। बहुत नका टेन्शन। सो आम्ही मस्त आता रूम थोडा चेंज केलाय, ॲटलिस्ट डिसेंट रूम आहे। फाईल एकदा वॉशरूम जाऊन बघ कसा आहे,
डिसेंट आहे. म्हणजे असे आमच्याकडे 2 रूम आहेत. 2 रूम आहेत. आम्ही हा लेडीज साठी देऊ आणि आमचा जेंट्स असा सेम आहे तिकडे. लवली. ओके आपण रेडी हो आणि आता रेडी टू गो. आमचा एकदम रेडी झालेला आहे. फुल ऑन रेडी. आणि आता आम्ही डायरेक्ट घुसणार आहे. चलो गाईस लेट्स गो. मस्तपैकी आता कांदा भजी आणि बटाटा भजी आलेत. कसे आहे हो भाऊजी टेस्ट? एक नंबर आहे. आणि इथेच आमचे स्वीट्स इथेच आहेत. समोरचे स्वीट्स आमचेच आहेत. खूप स्वीट्स आहेत. चला पिठा तर एक घास खाऊन दाखव त्यांना. हा एवढा मोठा घास खायचा असतो बघा.
ऑलमोस्ट आम्ही 3 ते 4 तास झाले स्विमिंग पूलमध्ये होतो आणि फुल बॉडीची फुल एक्सरसाइज चालली. आणि आता आम्ही सगळे एका रूममध्ये आहोत. इनफॅक्ट आमचा बॉयजचा रूम जो आहे तो तिकडे आहे, तो AC वाला आहे ना. इकडे पण AC आहे, सॉरी. ठीक आहे. AC आता मस्त कूल केला आहे, एकदम मस्त टेम्परेचर 17 ठेवलं आहे. तर थोडा जेवतो आम्ही आणि मग झोपून जातो. जेवायला काय आहे मॅनेजर? जेवायला काय आहे? चिकन आहे. ठीक आहे, चिकन वगैरे आहे. चला आता आम्ही निघतो. Good night, guys. Bye, guys. Guy, guys. Guy, guys. आर्यन गुड नाईट कर. काय नाही डन. दिवाळीमध्ये गोवा इज ऑन. रेकॉर्डेड आहे व्लॉग मध्ये. कधी ऑन आहे पण? दिवाळी. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. आता मस्तपैकी सगळे उठलेले आहेत. काल सगळे इकडे झोपलो होतो आणि आमच्याकडे 2 रूम अवेलेबल होते. 2 रूम अवेलेबल होते तरी पण आम्ही एकाच रूम मध्ये झोपलो, कारण गप्पा गोष्टी मारायला मजा येत होती. नाही तर आमच्याकडे 2 AC चे रूम अवेलेबल होते त्या बाजूला. काय साहेब? AC लावायची गरज नाही पडली, कारण का रात्री 11 खूप थंड झालं. ओके. बर्फच होता, फक्त बर्फ पडायचा बाकी होता. तर मित्रांनो, तुम्हाला यायचं असेल तर मी माझ्या ताईचा नंबर तुम्हाला देतो. डिस्काउंट भेटेल ताईच्या नावाने. या ब्ल्यू कलर वाल्या ताईला बघून घ्या तुम्ही. तिचे ते नातेवाईक आहेत. भाऊजींचं काय याच्यामध्ये, भाऊजींचा याच्यामध्ये काही हात नाही आहे. ठीक आहे मित्रांनो, आता थोडा वेळ नाश्ता करू आम्ही आणि पुढे जाऊ. चला मित्रांनो, तर आता आमची ट्रिप इथे समाप्त होत आहे. आता आम्ही सगळे रिटर्न जायला निघत आहोत. सो ठीक ठाक होती. स्टे कसा होता? थोडा नाही मजा आली, बट स्विमिंग पूलमध्ये आम्ही एन्जॉय केलं. बट ठीक आहे, एक फॅमिली गॅदरिंग झाली, थोडी मजा मस्ती झाली. चलो, सगळे रेडी झालेले आहेत. रेंश, काय वाटतं तुला? मस्त वाटलं तुला? हा, खरं सांग यार. ठीक आहे, चलो आता आम्ही काय रिटर्नची जर्नी काय दाखवत नाही आहोत. डायरेक्टली आता हा ब्लॉग इथे समाप्त करू.